गुड आफ्टरनून गाईज तुम्हाला माहिती आहे का, जिकडे आम्ही राहतो ना, म्हणजे त्याच्या तिकडे एक डोंगर आहे, अमृतवन गार्डन. त्या गार्डनवरच आहे ना, मखोलात गावाची यात्रा भरते. ते पण नागपंचमीच्या दिवशी, म्हणजे आज. आणि तुम्हाला असं बॅकग्राऊंड लावायचीच असं बघा, सॉन्ग वगैरेंचा. हे सगळे त्या जत्रेचं तिकडचं साऊंड येतो. आणि तुम्हाला म्हणजे आपल्या गॅलरीमधून आहे ना, क्लिअर दिसतं पण जत्रा कशी चालू आहे, असं एक लाईन दिसते आपल्याला. आणि ज्या डोंगरावर म्हणजे आपण अमृतवन गार्डनवर तुम्ही बघितलंच असेल, तर त्या गार्डनवर ते मंदिर आहे, ते मखमलात गावाचं देवस्थान म्हणून मानलं जातं. आणि त्या आज म्हणजे नागपंचमीच्या दिवशी की इकडे म्हणजे जत्रा भरते. जत्रा म्हणजे छोटी असते, बट आज त्यानंतर आज कपालेश्वरला पण जायचं आहे. कशी करते, कसा दर्शन होतं आहे, हे बघा तुम्ही. काहीच तुम्हाला तो व्ह्यू दाखवतो मी. आपली गॅलरी ही पूर्ण त्या गॅलरीच्या एक्झॅक्ट समोर, माझ्यासमोर तुम्हाला रिफ्लेक्शन दिसत असेल मागच्या साईडला, म्हणजे ते माझ्या समोर आहे एक्झॅक्टली. तर तिकडे यात्रा चालते ना, ती क्लिअर दिसते आपल्याला, तुम्ही बघू शकता. हे बघा, ही यात्रा म्हणजे तिकडून मखमलात गाव तिकडे आहे, अजून 1.5-2 किलोमीटर पुढे त्या साईडनी. तो शॉर्टकट रोड आहे, इकडे कनेक्ट होतो. तिकडून ह्या साईडनी कनेक्ट होते, तिकडून पूर्ण यात्रा असते. आणि जे तुम्हाला मी सांगितलं ना, अमृतवन गार्डन, हे येते अमृतवन गार्डन. आणि आपण इकडून जाणार आहे, असं आपला हे पार्किंग. इकडून असं स्ट्रेट गेलो की आपलं हे डोंगर आहे अमृतवन गार्डन, तिकडे आपल्याला जायचं आहे. बट आता आपण तिकडे जाणार नाही. आपण आता सगळ्यात पहिले चाललो आहे कपालेश्वरला. काही आलो आहे मी आत्ता कपालेश्वरला. इकडे गोलू पण आलेली आहे, आता आपल्यासोबत गोलू जॉईन झालेली आहे, तुम्ही बघू शकताय. आणि ही सिद्धू आहे, तिला मी घेऊन आलो होतो माझ्यासोबत. ती आपल्या घरी आली होती. हां, तिकडून बॅक साईडनेच जातो, एंट्री करतो आपण. बट तिकडे खूपच बंद करून टाकलेले आहे. हां, आणि आता इकडे किती गर्दी आहे त्याचा अंदाज तुमच्या लक्षात येईल. आणि दर्शन कधी होतं आता बघूया आपण. बघू शकता, बोलून ते आता आले. त्यांच्या आधी चालू होतं, माझं दर्शन वगैरे झालं. बघू ती शोधू शकते का आपल्याला, तिला माहिती नाही, नेहमी इकडेच उभं राहतो म्हणजे. पण बघू आता ती फाईंड करू शकते का. बघितलं बोलूचं दर्शन होतं का बघू आपण. तिला एक लाईन उभे इकडेच. ऊन एकदम आहे चेहऱ्यावर, तुमच्या लक्षात आलं असेल किती ऊन आहे. आणि आता पालखी निघते. पालखी आता येतेच बाहेर, श्रावण असल्यामुळे लवकर काढते ते पालखी. फायनली झाले, बोलून पडला मागच्या साईडने. चेहरा बघा तिचा, फुल डोकं दुखते. आमचं आता आम्ही चाललोय खाली. आता इकडून बॅक साईडला एक्झिट करतो आम्ही, नाही तेव्हा तर आम्ही इकडून येतो, एंट्री करतो. मग आज आता श्रावण असल्यामुळे हां पण दर्शन काही एवढं वेळ नाही लागला. मूर्ती एकदम मस्त हृदय आणि एकदम भारी दर्शन, एकदम व्यवस्थित आलं. म्हणजे आता मूर्तीला बघता आलं, ॲटलिस्ट नॉर्मल डेजपेक्षा पण जास्त बेटर होती. चला आता पालखीची तयारी चालू आहे, तुमच्या लक्षात येतच येईल. फुल पालखीची तयारी वगैरे चालू नाही का. बघत राहतात आमचा कंटिन्यू ब्लॉग. आम्ही आता पुढे जातो, काय जातो. चप्पल इकडे होते फ्रंटला, सो मग आम्ही आलो चप्पल घेण्यासाठी. चप्पल शूज क्रॉस. पण त्यानंतरला म्हटलं चला गंगेवरचं व्ह्यू बघू, खूप दिवस झाले बघितलं नाही. ती गंगा इकडे काय सांगायचं आता तुम्हाला. बघा तुम्हाला एक मोकळं वाटत असं सगळं एकदमच वेगळाच लुक आहे. आणि खूप एक्साइट आहे यासाठी की कुंभमेळ्याच्या वेळेस काहीतरी वेगळं बघायला भेटेल.
नाशिकला एक वेगळा व्ह्यू राहील, एक वेगळा विजन राहील. जे आता काम कन्स्ट्रक्शन साईट चालू आहे जो तुम्हाला क्लिअर दिसतं. इकडे तुम्हाला तर प्रत्येकाला माहितीच, प्रत्येकाच्या मेमरीज आहेच. इकडे ज्यावेळेस यायचो त्यावेळेस काहीतरी एक होता, स्टेप्स होते, तिकडून खाली येऊन मग बसणार. इकडे पाणी वाहतंय, पाण्याचा फ्लो पण जास्तच त्याचा, पण तुम्ही बघू शकता पाणी एक नंबर आहे. पाऊस कंटिन्यू वाहतं पाणी. काय वाटतं गुरुला विचार? छान, मग तेच बोललो त्यांना की नवीन काहीतरी लुक बघायला भेटेल यार. हां, जास्त पेस आहे आणि इथे आरती चालू असली समोर तर इकडे असं बसता येतं लोकांना. सगळ्या गोष्टी बेस्ट होतो. इकडे आरतीच्या इथं पण गर्दी नाही होणार. बघत राहा ब्लॉग. आता आम्ही जातो, यात्रा बघायची बाकी आपली. यात्रा तर घराजवळची म्हणतो, बघितली पाहिजे आपण. काय आहे काही झालं पाऊस. पाऊस थांबला, कडक ऊन पडलेले. तुमच्या लक्षात येतं ते चेहरा बघून आमचा, अचानक एवढे गोरे कसं काय झालो लाडू आहे, हे बघा आमचा उपवास आहे. ड्रायफ्रूट लाडू. लस्सी, हां, ड्रायफ्रूटवाला लाडू घेतला. जायच्या आधी मग यात्रेत ताकद नाही राहणार मला काहीतरी पाहिजे. उपवास असा असतो आमचा. पुढे तुम्हाला मागे दिसतंय हे जुनं आहे. इकडे आधी सायंतारा होतं, बट आता सायंतारा इकडे शिफ्ट झालं. बट इकडे लस्सी एक नंबर आहे, ड्रायफ्रूट पण मस्त आहे, चहा पण मस्त आहे, एकदम भारी, मस्त ट्राय. आणि लाडू बघा एक नंबर आहे, ड्रायफ्रूटवाला लाडू आहे, एकदम मस्त. तिथूबाईसाठी चहा येतोय आणि माझा पण फास्ट आहे, बट मी काही खात नाही. ठीक आहे, चहा कसा सर्व केला असा. लस्सी एवढीच झाली अजून, लाडू तर काय खाला नाही. काय खाता बघू आपण. तुम्ही इकडे तुम्हाला पण यायचं असं ना, तुम्ही बघून घ्या. इकडे निमाणी या साईडला मग जुनं हे होतं ना आपलं, तर त्या काय म्हणतात त्याला सायंतारा, त्याच्या शेजारी सायंतारा सध्या इकडे मूव केलं त्यांनी रिनोव्हेशन करून. इकडे भगवती म्हणून एक नंबर आहे बघ. या तुम्ही. मी आता गाडी पार्क केली, लगेच खालून पार्किंगमधूनच आम्ही लगेच इकडे रवाना झालो यात्रेच्या दिशेला. इथे आम्ही नेहमीच येतो, व्हिडिओ वगैरे काढायला येत असतो आम्ही. तुम्ही बघितलेच असेल पेजला, इंस्टा यूट्यूबच्या, म्हणजे मोस्टली बॅकग्राऊंडमध्ये बघितलं ना कधी पण तुम्ही. वरती ह्या डोंगरावरच येतो आम्ही, ज्यावेळेस पण आलो तर काही ना काही क्रिएटिव्हिटी आयडिया आली, ऑन द स्पॉट शूट करणार वगैरे. आता तुम्ही बघा डोंगर, तुम्हाला दाखवतं क्लिअर एकदम. म्हणजे तुम्ही पण काय म्हणणार, कसं रंगीत दिसू राहिले बघा, रंगीत लोक दिसतंय. एकदम मस्त डोंगर आहे. पण आहे ना, हे सगळ्यात पहिले यात्रेच्या आधी पण छान होतं, पण एकदम पूर्ण हे होतं, रान होतं पूर्ण. म्हणजे त्या ते रान नाही म्हणतात, ते काहीच नव्हतं, म्हणजे एकदम असं विचित्र होतं. बट आता त्याला दिलंय, पण आता लोक याच्यात एवढे डेव्हलप केलंय. आणि त्याला स्पेसिफिक आधी आता त्याला आहे ना तवलीचा डोंगर पण म्हणायचे, आता त्याला अमृतवन म्हणतात. अमृतवन नावाने जास्त लोक ओळखतात. अमृतवन गार्डन, हां ते रॉक गार्डन नाही का, तो वाली कन्सेप्ट घेऊन बनवलेलं आहे. इकडं नगरपालिकेचा व्ह्यू हा होता की सिटीतले लोक जे मोस्टली इकडं डायवर्ट झालं पाहिजे, की इकडे सिटीतले लोक इकडे बाहेर इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, प्रॉपर्टी हायर केली पाहिजे. सो त्यांनी त्यासाठी बनवलं होतं. एक नंबर आहे. तुम्ही बघा आता कसं चढतो आम्ही वगैरे, सर तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच. आपण इकडून जायचं, आम्ही इकडून जातो, आमचा नेहमीचा रोड, आम्ही नेहमीच्या रोडने जातो. इझी जरा. तिकडे डायरेक्ट असं बघा टर्न आहे डायरेक्ट एक्झॅक्ट, तसं इकडे तसं नाही. इकडे असं स्टेप बाय स्टेप आहे आणि फील पण तुम्हाला जास्त दम नाही लागत. थोडंसंच आहे, तेवढा स्टेप पार केला तर आपण डायरेक्ट डोंगरावर पोहोचून जातो. तुम्हाला आता म्हणजे मागचा व्ह्यू दिसत असेल, पण तुम्हाला अजून वरती गेल्यानंतर एक्झॅक्ट व्ह्यू दाखवतो तुम्हाला, एकदम जबरदस्त. हा रस्ता सीधा म्हणजे इकडून गेलो तर ते डोंगर लागतं नागदेव त्याचं, आणि इकडून हे लोक आहे, इकडं गार्डन वगैरे सर्व. इकडून वरतून पण व्ह्यू आहे,
आपण इकडून जाताना आता जो असं येताना तिकडून तुमच्या पण लक्षात येईल. आवाज तर आहे का? मला इकडून यायचं कारण दुसरं हे पण आहे की तुम्हाला तिकडे दिसेल. हे बघा, जो खालून तुम्हाला रस्ता दाखवला होता ते लोक इकडून येऊन राहिले हे डायरेक्ट. आणि मंदिरची घंटीचा आवाज आलाच असेल ऑलमोस्ट तुम्हाला. पहिले ही यात्रा खूप मोठी व्हायची, आता इकडं खूप डेव्हलप झालं. सो आता इकडे नाही आहे तेवढं म्हणजे. मग मला दाखवतो बघा, हे लोक आले खालून, ठीक आहे. त्यानंतरला तिकडे यात्रा दिसली का? हे बघा, अशी हा गावातून इकडे जातो, परत तिकडून एक रोड आहे गावात जायचा. बोलू द्या, सगळ्यात पहिले आधीच जाऊन पोचली. काय विचार करते? हे बघा, हे मंदिर आहे, हे देवीचे आहे, तिकडं नागदेवतेचे. विचारायचा मुद्दा हाच आहे की तुम्ही बाहेर जाऊन इथले असतील आम्ही देवीचं मंदिर थोडं स्किप केलं, म्हणजे तिकडून वरती आलो जस्ट. म्हणलं पुढे जाऊ पहिले नागदेवतेचं, ज्याची म्हणजे नागपंचमी आणि नागदेवतेचं मंदिर. तर हे बघितलं, हे महत्त्वाचं आहे आपल्याला. सो बघा तुम्ही व्ह्यू, अशा प्रकारे लाईन भरपूर सारी मोठी. तुम्हाला मी लाईनीत का उभं नाही राहणार आहे, पण तुम्हाला सांगतो का बरं, आधीच लेट झालेलं आहे आपल्याला. सो तुम्हाला प्रॉपर व्ह्यू दाखवतो सगळं कसं काय. पोलीस बंदोबस्त पण करण्यात आलेलं आहे, असं काही नाही की नाही. पोलीस बंदोबस्त आहे जागोजागी. प्रचंड धूळ सगळ्यात पहिले तुम्ही हे बघितलं माझे पुरातन नागदेव नागदेवी मंदिर, जागृत देवस्थान, मखोनाथ गाव. मखोनाथ गाव इकडून दूर राहतं, 3-4 किलोमीटर आहे, शॉर्टकट रोड येतो हा. आणि हे मंदिर आहे ते नागदेवतेचं. आणि ते होम पण केलेलं आहे. होम एकदम जबरदस्त आहे. थोडं तिकडे जाऊन दाखव. तुमच्या लक्षात येतच असेल होम, बघा एकदम जबरदस्त आहे. लाईन पण तुमच्या लक्षात येईलच, केवढी मोठी लाईन आहे. हे नागदेवतेचं मंदिर आहे. आम्ही नेहमीच येत असतो मंदिरात इथे आल्यावर. गिरीश बघा. हे जे तुम्ही समोर बघताय हे ते देवीचं मंदिर आहे. तुम्हाला तिकडे आहे सर्व गायडन्स आहे, मनसा देवी मंदिर. आणि इकडे असं आहे त्याच्या ऑपोजिट साईड. हां, बाहेरूनच घेतलं आम्ही, खूप गर्दी आणि परत इकडे पण जायचं होतं आपल्याला. सो आता आम्ही खाली डोंगर उतरतोय. चला बघा तुम्ही काय कशी मजा करू शकता आमच्यासोबत. मावशींना दोनदा पहिले चला खाली बघ तू, एकदम जबरदस्त एवढी. हां उतर उतर, एकदम. हा रोड तुम्हाला कुठे नेतो ते दाखवतो. गर्दी तर तुम्ही बघितलीच आहे, जबरदस्त गर्दी. हे तर इव्हिनिंग आहे. आणि आता कुस्ती चालू आहे ना, तो कुस्ती जोपर्यंत फिनिश नाही होत तोपर्यंत यात्रा चालूच असते. त्यानंतरला 1 तास त्यानंतरला, म्हणजे 8 वाजेपर्यंत. जर कुस्तीचा टायमिंग लेट झाला तर कुस्ती जर समजा लेट स्टार्ट झाली आणि लेट एंड झाली तर मग यात्रा पण ही 9-1 वाजेपर्यंत असते, 9-10 वाजेपर्यंत. आता मी इकडून आलो होतो. सिद्धू आहे,
कोण भेटले? ती एकटी तिथे फिरत होती इकडे. शॉपिंग करत होती लहान पोरांसाठी. हे बघा असे स्टॉल वगैरे काय काय बघा. आपण तर काही फास्ट असल्यामुळे काही खाणार तर नाही, घेणार पण नाही काही. पण बघू जर काही आवडलं तरची बात. तर जर आपण आता दुकानं बघू आपण. कसे कसे दुकान आहे काय आहे यात्रेचं. आणि आपण कुस्तीला मजा शेवटला येते तो म्हणून कुस्ती. 10 रुपयात पावडा, 10 रुपयात पावडा काही 10 रुपयात पावडा. अरे ताजी जिलेबी बनवत आहे. बघूनच घेतलं. पान बिन एकदम जबरदस्त आहे. तुम्ही फक्त सांगा काय खायचं तुम्हाला. तुम्ही फक्त सांगा तुम्हाला काय खायचं. तुम्हाला जे खायचं ते तुम्हाला प्रोव्हाइड करू आपण. जर तुम्ही इथं कोणी असेल इथं सांगा. आपण आता इकडे कुस्तीला गर्दी जबरदस्त. आपण पहिले बघून येऊ काय काय कुठं. मोठं पाळण्यात बस बाई मस्त मजा कर. बसली मी असं नाही. हा. पण एकटी बसून बसली ना बोलले का? नाही एकटीच बसायचंय तुला. मी तर नाही बस. जाएंगे तो एक ही जाएगा, बाकी दो तो वापस घर जाएंगे. म्हणजे काही चाललोय आम्ही आता गावात. म्हणजे डायरेक्ट आता रस्त्याने लागत नुसतं चालत बघा कशी दुकाने पत्ताचे बेल बत्ता काही पण घ्या. 100 रुपये 100 रुपये 100 रुपये 150 रुपये 200 रुपये असा भाऊ चाललाय. काहीच बघा. हमने सोचा कि हम ना जाए. हम डरते हैं इस माहौल से. आता सिद्धू कुठं बसते बघू आपण. काय करतो मग? नाही हा राऊंडला नाही, नेक्स्ट राऊंडला बसू. ठीक आहे आता. काय करून राहिली. सिद्धू आई एकटी तर त्यासोबत त्यामुळे त्या ॲडजस्टमेंट चालू. तू बसली पाहिजे तुम्हाला आडवं यात्रा अजून पण चालू आहे. घड्याळात वाजले 6:45. आता आम्ही चाललोय म्हणजे बघू आता कुस्ती चालू आहे का मग ती कुस्ती वगैरे दाखवतो तुम्हाला. तुम्ही बघू शकता. आता आम्ही चाललोय घरी. पूर्ण राऊंड मारून आलो. बाय बाय. काहीच त्यांना सोडलं आपण तिकडं. ते चालले घरी आणि मी चालू आहे कुस्ती पाहायला. कुस्ती एकदम रंगली आहे. लास्ट ट्रॉफी.
अरे पोलिसाला बोलवा कडं मोठं करा ना. हॅलो गाईज, आता चाललो मी घरी. म्हणजे पोचलो ते आता अजून पण माझं तुम्हाला दिसतीच. आम्ही चाललो आता घरी. म्हणजे मी ती सवय पडली सांगायची म्हणून. मी चाललो आहे आता घरी. आणि हा पूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि असंच नवीन नवीन ब्लॉगसाठी लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा.